सरांकडनं देखील पारितोषिक आहे आमचे मेजर पाखरे सरांकडनं देखील असं त्याच्यानंतर 2000 रुपयाचा जो कॅश प्राइज जेवण जोडी काकडवालचे आमचे हरेश दादा आणि विकास दादा यांच्याकडनं होती ही सुवर्ण संधी आणि तो देखील कॅश प्राइज आपण या पाखरे सर या आपण लगेचच तो बक्षीस द्यायचे रुस्तम ग्रुप यांच्याकडनं देखील 500चं इनाम आलेलं आहे तो देखील आपण त्यांना लगेचच देतोय ऑनलाईन सगळे ते बक्षीस नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 चे पहिलं पर्व अंतिम दिवसामध्ये आपण सध्या आहोत आणि द्वितीय फेरीमधील दुसरा महत्त्वपूर्ण सामना स्वर्गीय राकेश मात्रे स्मृती 11 सोनार पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जय भोले मात्रे पाडा या दोन संघांदरम्यान कालचे क्वालिफायर स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज चे गेम मडोली बी तुमचा कर्णधाराला देखील विनंती आहे तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज चे गेम मडोली बी 4 षटकांचा या पहिल्या डावाला आपण सुरुवात करतोय चला प्रथम वॉर्मअप थांबवा आणि डावाला सुरुवात करा लवकर ठीक आपण पाहतोय 3:17 या मॅचला सुरुवात होती दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा व्हेरी फर्स्ट बॉल समोर लॉफ्ट केलाय ज्यूसी फॉली मुख्य व्यासपीठाचा वरतून मोठा षटकार ऑन द ग्राउंड राजेश मात्रेच्या बॅट मधून फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आला गॅप मध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगला फील्ड धावतोय गुड फिल्डिंग आठ ढकळलंय त्यांनी पुन्हा आता उचलून ते थ्रो करतील थर्डचा कॉल आहे कृष्णा स्ट्रायकिंग इनला पोहोचला आय थिंक बॉलला फर्स्ट डे मध्ये पकडताना नाही करण ठाकूरला धावा संख्या 3 ने पुढे जात असताना पण पाहतोय ती 9 या आकड्यावरती दुपारचं प्रखर ऊन आहे आफ्टर लंच राहुलजी भोईर देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत प्रीवियस मॅच मध्ये आपण साई पाटील तुर्बे राहुल चव्हाण मानकिवली बदलापूर या दोन नामवंत समालोचकांना ऐकलं लॉफ केलाय लॉंग ऑन ला फिल्डर उपस्थित झेलची संधी अमोल डाऊन दी बॉल कॅच ड्रॉप एक सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय कृष्णाला जीवनदान ऍक्शन रिप्ले मध्ये पहा तुम्ही पुन्हा एकदा योग्यरित्या चेंडूच्या खाली आला हाताच्या उंजळीमध्ये बॉल पडला पण मात्र तो बॉल निसटलाय बॅकफुटला यावेळेला कट केलेला कवसला बॉल चालला गॅप मधून पॉवर प्लेचा अत्यंत दर्जेदार फटका 4 धावा बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये राजेश सोबत कृष्णा रन्स एकूण 14 14 धावा धावा पलकावरती पहिलं षटक प्रथम षटक आहे ओद विकेट समोरच्या दिशेला राऊंड ग्राउंड शॉट सुपर फटका रन्स देखील चांगला मिळतील राजेश मात्रेच्या बॅटमधून दमदार बीजीबी सिक्सर क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही मागचा सामना 6 बॉल 20 ची गरज होती 1 बॉल 16 झाल्या 5 बॉल 4 धावा झाल्या नाही कोणाला वाटलं असेल की आता सामना काकडवाल जिंकणारे पण ते जिंकले लॉंग ऑन ला बॉल आहे अमोल आलाय पण तो फक्त प्रेक्षक म्हणून सीमारेषेचा बाहेर राजेश राज पहिल्या षटकामध्ये मात्रेचा बॅट मधून 3 षटकार आले आणि धावसंख्येला भरारी आपण पाहतोय टोटल स्कोर धावा फलकावरती जय भोले मात्रेपाडाचा 26 फॉर नन 26 धावा नाबाद
थोडा वेग कमी घ्या. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जय बोले मात्रेपाडा टीमची धावसंख्या आपल्याला 26 धावा धावा पलकावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त क्रिकेट इकडे खेळलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 3 मोठे फटके आपल्याला राजेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 3 सिक्सर, 1 बाउंड्री, 1 ट्रिपल. एकूण प्रथम न तब्बल 26 कर्षित केलेल्या. एकच धाव त्याच्यामध्ये आपण कृष्णाची बघतोय. बाकी उर्वरित सगळ्या धावा आहेत राजेश मात्रेच्या. अमर ठाकूर सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला बॉलिंग मागवती पाहायला मिळतील. मात्रेपाडाच्या अगेन्स्ट सोनारपाडा. दोन मॅच काकरवेल संघाने निसटचा विजय संपादन केला. मैदानामध्ये बावडेनं जबरदस्त जादुई बॉलिंग केली आपण म्हणू शकतो. ठाकूर फटका ऑन साइडला टर्न केलाय. चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णा मात्रेचा वार सिक्सर. फटक्यांचे चटके मी म्हणेन खरं तर अमोलला बसतील, कारण झेल सोपा होता तो कॅच त्याने सोडलाय. आणि त्यानंतर हे आक्रमण सध्या आपण पाहतोय कर्णधार मात्रेपाड्याच्या कृष्णाकडून. अमरचं भव्य स्वागत ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण. हा षटकार, मोठा षटकार. 32 वरती सध्याचा धावफलक. ठाकूर पुन्हा ओव्हर द विकेटने आलाय. समोर गुडघा टेकवला आणि बॉलला लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी पाठवलाय. आणखी एक मोठा षटकार. ते कडक बॅटिंग सध्या मैदानामध्ये. पहिलं षटक राजेशनं जबरदस्त बॅटिंग केली. 3 सिक्सर आलेत आणि या पहिल्या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय झालेली आहे. स्कोरबोर्ड 38 आकड्यावरती 66 धावफलक सुटलेला आहे मात्रेपाड्याचा. ठाकूर बागफुटला असतील. यावेळेचा हाताचा चेंडू चांगला आहे. फायनली डॉट बॉल आलाय. पहिले 2 चेंडू होते कृष्णा मात्रेचे, त्याच्यानंतरचा हा चेंडू आला डॉट. रन्स एकूण आहेत धावा बलकावरती 38 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेत. मिसामिंग आहे. जेलची संधी कोण पकडणार हा प्रश्न चिन्ह. अजून एक ड्रॉप. कृष्णाचा कॅच पकडणार नाही होत की काय असा आता वाटू लागला. कारण या मॅच मध्ये दुसऱ्यांदा चूक झालेली आहे. दुपारचा लंच मध्ये कदाचित नशीब त्याने खाल्लंय. अमोलने पहिला झेल जो सोपा होता लॉंगॉनला सोडला. यावेळेला थोडासा कठीण झेल होता पण अटेम्प्ट केलाय. क्रिकेट हेच सांगते की 10 आउट ऑफ 9 तुमच्या हातामध्ये जर बॉल पडतोय तर झेल तुमचा जरूर आहे. कॅच ड्रॉप केले. अगोदरच खेळले मध्य लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड 41 वरती. वडोली ब संघ आपण देखील रिपोर्ट करायचंय. कालच्या दिवसामध्ये जरूर क्वालिफाय झालेला आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस चांगला आहे. पडलाच्या नंतर टर्न बाउन्स दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला होता चेंडू. डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक केलेला ठाकूरनं. रन्स एकूण आहे स्कोरबोर्ड वरती 41-41. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण बघितलं तर पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा तुम्हाला जरूर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in द्वारे पाहायला मिळतोय. फुटवर्कचा थोडासा अभाव जाणवला पूल करत असताना मागच्या बॉलला कृष्णाला. 41 वरती सध्याचा धावफलक. खोला तो ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मध्ये बॉल फील्ड धावतोय. लॉंग लेग रिजनला पोहोचलाय. सेकंडचा कॉल थ्रो आलाय आणि इथे मात्र रनआउटची विकेट. 42 ला पार्टनरशिप ब्रेक होते. 2 षटकांचा खेळ संपला आणि पहिला धक्का कॅप्टन डिपार्ट्स.
2 षटकांचा खेळ संपला. 42 for 1 हेल्दी रन रेटने बॅटिंग आहे. 21चा करंट रन रेट आहे आणि याच करंट रनने बॅटिंग सुरू राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवतो आपल्याला तो 84. मला आठवतोय पहिला सामना जेव्हा इदुडनेच्या अगेन्स्ट खेळत होता सोनारपाडा 95 धावा त्यांनी बनवल्या होत्या. सो मात्रेपाडाचं सध्या बॅटिंग करत असताना एक स्पष्टपणे ब्रीदवाक्य असेल आक्रमण. पहिल्या षटकापासून आपण पाहतोय 16 धावसंख्येचं योगदान कृष्णाने दिलं मात्र तो पॅव्हलियन मध्ये आणि आता आलाय योगेश. लोवा फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉल गॅप मध्ये डीप स्क्वेअर लागला चौकार. रिद्धेश बॉलिंग मार्क वरती. डावखुरे त्याचे मीडियम पेसर आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्याने डेब्यू केलं एक फिरकीपटू म्हणून तो आला होता. चॉप केल्या वेळेला बॉल चांगला फटका चांगला आणि अखेर एक धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या सध्या आपण जर बघितली पुढे जात असताना ती 47 वरती. चॅट बॉक्स मध्ये बऱ्याचशा कमेंट्स येतात. मात्रेपाडाचा चाहता वर्ग मोठा आहे, सोनारपाडाचा चाहता वर्ग मोठा आहे आणि ग्रामीण क्रिकेट खेळत असताना मागच्या ज्या मॅच मध्ये देखील आपण जर बघितलं काकडवाल विरुद्ध तिसगाव चित्त थरारक सामना होता आणि निसटता विजय किशोर मडवीने काकडवालला मिळवून दिला. विजयाचा शिल्पकार तो ठरला. 5 बॉल 4 धावा त्याने करू दिल्या नाही. सागरच्या विकेटने मॅच पूर्णपणे बदलली. फुल टॉस आहे, फोर्सने खेळलाय, बुग्याने पहिला दिलाय दणका, लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. बलंगड एक्सप्रेस सध्या तरी बॅटिंग करत असताना मात्रेपाडा हे गाव सुरुवातीला मी बऱ्याच वेळेला ऐकायचो की 8 ते 10 घरांचं हे गाव आहे, पण मी जेव्हा गेलो तेव्हा खरंच हे 8 ते 10 घरांचं गाव आहे, पण फार प्रतिभा संपन्न असे त्यांचे खेळाडू आहेत. असा हा संघ आहे. एकाच कुटुंबातील हे सर्व खेळाडू आपण पाहतोय. मात्रेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या गावच्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना डॉट बॉल आलाय रिद्धेश कडून. 53 धावा, तिसरं षटक प्रगती पथावर. हेल्दी रन रेट आहे, जबरदस्त बॅटिंग. पूल करायचा होता, टॉप एज आहे, फार उंच बॉल, डीप स्क्वेअर लेगचा फिल्डरचा कॉल होता. प्रथम प्रयत्न करत होता पण फार दूर राहिले. 4 गोलंदाज, लॉंग ऑन, काउफेस आणि डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या मध्ये शॉर्ट मिड विकेटला बॉल पडलाय. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2-2च्या साहाय्याने धावसंख्या सध्याची आपण बघितली तर ती 55. बॉल अजूनही बाकी आहे षटकातील 1. 30 वरती राजेश, योगेश खेळतोय 8 वरती, जय बोले मात्रेपाडा 55 वरती. खेचून लॉफ्ट केला आणि फार उंच, त्याच बरोबर तितकाच लांब, आउट ऑफ द पार्क, षटकार. वन 60 प्लस धावसंख्या पहिल्या 3 ओव्हर मध्ये झालेली आहे आणि अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. ठाकूर लास्ट ओव्हर मध्ये कमी केली गती, हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल नसेल, एकच 10 विकेट नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 62 धावा. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केलेलं कृष्णा देखील चांगला खेळला. राजेश अजूनही खेळतोय, त्याच्यासोबत योगेश मात्रेने देखील 2 सिक्सर लगावलेले आहेत.
नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेनं फटका मिस टायमिंग आहे. पुन्हा फिल्डर तिकडे थांबलेत. चेंडू उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 64 64 धावा. चांगली धावसंख्या आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये सुरुवातच दमदार केली होती. पहिलं षटक 26 धावांचं राहिलं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पील आणि LBW फलंदाज बाद. चांगली बॅटिंग केली बुग्याने. 16 धावसंख्येचं योगदान दिलं. सीझनच्या सुरुवातीला हॉस्पिटलाइज होता आणि लॅपटॉप या तापामधून तो बाहेर येत असताना फार चांगल्या पद्धतीने स्वतःला रिकवर त्याने केलं. मला आठवतं की हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्यानंतर 8च दिवसानंतर उसटण्याच्या स्पर्धेमध्ये तो खेळत होता. 2च दिवसानंतर. पण 12th मॅन मला सांगतायत डॉक्टरांनी सांगितलं होतं की लगेचच खेळू नको. नाद आहे क्रिकेटचा, लवकर सुटणार नाही. 64 64 धावेत. गणपत ड्रायव्हर यांच्याकडनं पारितोषिक आलेला आहे मात्रेसाठी आणि मात्रेनं पहिला बॉल वरती आक्रमण केलेला. स्क्रीनच्या दिशेनं भव्य सिक्सर. मलंगडचा आंद्रे रसल पहिल्याच बॉलवरती प्रचंड ताकद होती. 223वा षटकार, 218 चौकार. स्कोरिंग ग्राउंड आहे आणि मागच्या 4 दिवसांमध्ये या सर्व आपल्याला धावा पाहायला मिळालेल्या आहेत. $71 71 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल फक्त या डावामधला बाकी आहे आणि मी म्हणेन की 4 षटकांमधल्या मॅचेस मधली आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या असेल आमदार चषकामधली. जरूर डेफिनेटली मोठी धावसंख्या असू शकेल. जरूर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका खोदून काढलाय. फिल्डरला बीट करत चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात दमदार, फिनिश देखील दमदार झालेली मात्रे पाड्याची. एकूण 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस रन्स आणि रन्सच धावफलकावरती. आणि 75 झालेले आहेत. 75 झालेले. एकूण 76चं मोठं टार्गेट असणार या मॅच मध्ये. टीम सोनारपडाला आक्रमणच करावं लागेल. जसं आक्रमण केला पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. कृष्णा मात्रेनं चांगली बॅटिंग केली. त्याच्यानंतर बघतो आपण योगेश असेल, अल्पेशनं देखील, राजेश देखील नाबाद राहिला. 35 धावा त्याच्या इंडिव्हिज्युअल. चला अरे प्लीज आपण लगेचच फिल्डिंग देखील सेट करायचे. मात्रेपाडा वेळ घेऊ नका. काकळ संघ आपण लगेचच रेडी व्हायचंय. तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये खेळायचंय. जरूर सचिन मात्रे सध्या काम करतायत, काहीतरी करतायत असते. मग शंपायरिंग केली. आता आनंद घेत असताना गवतासा तिकडे खाली बसून जरूर आनंद घेतो. ग्रास एवढी चांगले तसंच कारण असं मैदान त्यांना खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो आणि मैदान तो सोडत देखील ना. रतन जरूर गेलेला आहे. रतनला ऑलरेडी अशी जास्त गरमी हीट होते मैदानात. त्याला होतं कधी एकदाच बाहेर जातो मी. आनंद घेतो ज्यूसचा. हरकत नाही. गरमी थोडीशी जरूर आपल्याला दुपारी जाऊ. या मैदानामध्ये गरमी जाणवत नाही की बघतो आपण बाजूलाच मस्तपैकी तलाव देखील आणि ग्रास अप्रतिम आहे. विकेटवरती पूर्णाच्या बघतो आपण विकेट सोडला तर मैदानाच्या चारी बाजूनं चौबाजूनं येस निश्चितपणे
सहमत आहे अगदी या शब्दाशी, कारण मी मकर संक्रांत चषकामध्ये देखील हा उल्लेख केला होता की प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही जाता, जेव्हा सर्जरी तुमच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात येते, तेव्हा डॉक्टरांनी जे कपडे घातलेले असतात ते हिरव्या कलरचे असतात, जेणेकरून उजेडामधून जेव्हा तुम्ही अंधाराकडून जेव्हा तुम्ही उजेडाकडे जाता, तेव्हा जर हिरवा किंवा मग निळा कलर असेल तर तो डोळ्यांना तुमच्या शांतता देतो. आणि त्याचमुळे जर ग्रीन लश आउटफील्ड असेल तर खेळत असताना खेळाडूंना आणि आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघत असताना डोळ्यांना तितकासा त्रास होत नाही आणि तितकाच आनंद मिळतो आपल्याला क्रिकेटचा. सो या क्रीडांगणासाठी जी काय मेहनत घेतली, हृदयनाथ रसाळ, मनोज रसाळ, करण मडवी, संपूर्ण त्यांची टीम, प्रताप असतील, अबू, जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली. स्पर्धा म्हटली की राहुलजी आपण पाहतो की 4 ते 5 दिवस स्पर्धेचा कालावधी असतो. फक्त ते 4 ते 5 दिवस नाही, मागचे 40 ते 50 दिवस या स्पर्धेसाठी हे सर्व एकत्रित येऊन या सर्व गोष्टींना एकत्रित आणून मॅनेज करून मेहनत करत असतात. या सर्वांना, या सर्व संघांना निमंत्रण असेल. 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ग्रामस्थ मंडळ द्वारली, जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली, आदरणीय अभिमन्यू चिकणकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला महोत्सव आमदार चषक 2025. पारितोषिक आलेल्या किरण मात्रेसाठी जर्सी नंबर 1113 डाव मारून कॅच पकडली. तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक हृदयनाथजी रसाळ यांचे किरण हे फेवरेट प्लेयर आहेत. सो त्यांना डाव मारून कॅच पकडल्यानंतर 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. किरणने फार फिटनेसकडे लक्ष दिलेलं आहे. मला आठवतंय जो सुरुवातीला 7व्या 8व्या क्रमांकावरती यायचा, पण मात्रेपाडा आता त्याला मिडल ऑर्डर अथवा टॉप ऑर्डरमध्ये देखील प्रमोट करत आलेली आहे. फार चांगली स्लॉग हिटिंग ते करत आहेत मागच्या वर्षापासून. मात्रेपाड्याची स्पर्धा देखील येते आमदार चषक. कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्याच नावाने जय बोले स्टेडियम मात्रेपाड्याच्या क्रीडांगणावरती येत्या 20 जानेवारीपासून ते 24 जानेवारीपर्यंत रजनी फॉर्मॅटमध्ये प्रकाश झोतातील तुम्हाला रजनी स्पर्धा पाहायला मिळेल मात्रेपाडाची. मात्र सध्या वळूया सोनारपाडा विरुद्ध मात्रेपाडा. 2 मातब्बर संघांच्या दरम्यानची लढत. मलंगड एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती, तर अमोल पाटील आघाडीला आलाय जो स्लॉग हिटर आहे. टार्गेट 76चं डावाला सुरुवात होते. ओहो, भन्नाट वेग, यॉर्क लेंथ, पण डाऊन दी लेग, दॅट्स वाय हा वाईड आहे. काय वाटतं राहुलजी, कुठपर्यंत हा सामना जाईल? कारण दोन्ही बाजूला ग्रामीणची चांगली स्टार कास्ट आहे. जरूर आयस्कोरच्या मॅच मध्ये सुरुवात सोनारपाड्याची कशी होते त्याकडे लक्ष जास्त असणार आहे. भोग्याच्या गेम्स कशा रीतीने कुठली रणनीती असेल महत्वाचं आहे. सुपर चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. सेकंड बॉल आपण पाहिला अप्रतिम फुलर लाईनचा पाहायला मिळाला. प्रॉपर यॉर्कर आपण म्हणू शकतो. आणि तसाच का हा चेंडू आपण बघितला योगेश मात्रेचा, आला डॉट बॉल. 76 बनवायचा. त्यामुळे मागच्या मॅच मध्ये जेव्हा हेदुडनेच्या विरुद्ध खेळत होता 4थ्या क्रमांकावरती अमोल आला होता. आता ओपन करतोय योगेश आणि अमोल. इंटरेस्टिंग मॅच आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये एक वाईड आहे. पूल केलाय फील्ड डीप मध्ये. अल्पेश वेगाने स्टनिंग कॅच. शून्यावरती डाव संपला अमोल पाटीलचा. 1 for 1 पहिला झटका सोनारपाडाला. आता पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागेल की पहिल्या मॅच मध्ये याच बॅटिंग ऑर्डरने 5 ओव्हर्समध्ये 95 धावा बनवल्या होत्या. सो आता त्यांना बनवायच्या 76 4 ओव्हर्समध्ये. पण समोर आता मात्रेपाड्याचं कडवं आव्हान आहे, ज्यामध्ये योगेश मात्रे, मलंगड एक्सप्रेस तुम्हाला पाहायला मिळेल, राजेश मात्रे तुम्हाला पाहायला मिळेल, त्यानंतर तुम्हाला अजयची गोलंदाजी पाहायला मिळेल, कदाचित अल्पेश येऊ शकतो, सौरभ यंग टॅलेंट सध्या लॉन्च केलेलं मात्रेपाडाने. धाव 1 आहे आणि पहिली विकेट देखील पडलेली आहे. नवीन फलंदाज करण ठाकूर. नेक्स्ट बॉल. अगोदरच खेळले, गती थोडी कमी होती. अरे डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेन टप्पा व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं.
पहिला चेंडू व्हाईट बॉल, त्याच्यानंतर यॉर्कर, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतरचा डॉट बॉल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बोले मात्रेपाडाच्या माध्यमातून आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेचा फटका चांगला आहे, फ्लॅटेड शॉट आहे, रन्स देखील चांगला मिळतील. पहिला सिक्सर. तुम्हाला कारण 76 बनवायच्या सुपर ओव्हर तुम्हाला धावा बनवावे लागतील. पूल केलाय पण फटका फसलेल्या वेळेला लॉंग ऑन मिड विकेट. दोघांच्या मध्ये बॉल पडलेला, 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण होत असताना आपण पाहतोय. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. आज जो गोलंदाज SCCC डोंबिवली या संघाकडून खेळत असताना शारजाच्या दुबईचा आंतरराष्ट्रीय स्टेडियम वरती झाले विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली होती. व्यावसायिक स्तराचा अनुभव आहे. एका बाजूला करण ठाकूरकडे देखील आहे, योगेश पाटीलकडे देखील आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना योगेश मात्रे बुग्याकडे देखील आहे. शेवटचा एक बॉल, 9 धावा फक्त धावफलकावरती, 1 विकेट देखील पडली आहे. पूल पावर पॅक, काउ फेसला बॉल फ्लॅट, सीमा पार, षटकार. प्लीज मात्रेपाडा, आज वेळ नाही आमच्याकडे असंही, म्हणून आपण लवकरात लवकर लगेचच फिल्डिंग सेट करायची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्सचे धावफलक देखून आपण पाहतो 15 धावा आहेत. मॅच मध्ये टार्गेट 76 मोठं टार्गेट आहे. कडवा आव्हान आहे. जरूर सोनारपाडा संघ देखील प्रयत्न करेल. यामध्ये अजिबात शंका देखील नाहीये. वेळ थोडा कमी गर्षित करा. आपल्याला अजून आय थिंक 3 मॅच आहेत त्या कव्हर करायचे आहेत. प्लीज हरी अप, घाई करावी. 3:45 झालेले आहेत. राजेश पात्रे बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 76 टार्गेट, 61 ची अजूनही गरज 18 बॉल मध्ये. कारण हा षटक निर्णायक असणार आहे. कारण बघतो आपण आता लेफ्टी बॅटर योगेश ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 56 केल्या होत्या, तो आता आपल्याला सॅकिंग एंडला पाहायला मिळेल. या चौथं अर्धशतक या स्पर्धेमधलं आपण बघितलेलं आहे. योगेश पाटीलचा बॅट मधून दुसऱ्या दिवसामध्ये सलग 3 इनिंग मध्ये आपण 3 अर्धशतक बघितली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा, 4 धावा. शॉट, फटका चांगला, रन्स देखील इकडनं चांगला मिळतील. आक्रमण तर करावाच लागेल. यामध्ये शंका अजिबात नाही. आक्रमण केलं तरच या मॅचच्या जवळ जाऊ शकेल. 18 मध्ये 61 करायचा होता. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आलेली. हा षटक महत्वपूर्ण असेल योगेश पाटील करिता. ही भागीदारी देखील तेवढीच महत्वाची. पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपल्याला छोटीशीच पाहायला मिळाली. तिकडे भागीदारी महत्वाची आहे. राजेश मात्रे, नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू, अतिशय चांगला आणि अंपायर मात्र सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावीकडनं मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 पुढे स्कोर बोर्ड 20 वरती आहे. राजेश मात्रे समोर योगेश, पण ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. टायमिंग एवढं चांगलं नाही. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 21 धावा. 20+ धावा येणं फार गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर मात्र कदाचित या मॅच मध्ये टिकून राहू शकतील स्वर्गीय राकेश मात्रे 11 सोनारपाडा. करण ठाकूर आता बीजेपी पक्षाचे जे इलेक्शन सिम्बॉल असणारे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात ते सध्या विरुद्ध दिशेला वाहत आहेत. वारे ऑन साइडला टर्न करण्यात आला, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. करण ठाकूरने ठोकलाय, षटकार.
मॅच जास्त वेळ आपण थांबवू नका प्लीज. मॅनेजमेंट टीमची सूचना आहे. षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 27 वरती. रिक्वायर्ड रन रेट सध्या 19.60 आहे. बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले 15 आणि 15 बॉल मध्ये धावा पाहिजेत 49. मॅच बनवू शकते क्वेश्चन मार्क. पुन्हा यावेळेला टर्न करायचं होतं ऑन साइडला, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. पॉइंटला फिल्डर आहेत. एक धाव ती लेग बायची आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या 28. 28 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सिक्सरच्या नंतर हा चांगला रिप्लाय आपल्याला पाहायला मिळाला. राजेशचा थोडीशी गती कमी गेली. जास्त गतीने जेव्हा टाकला तेव्हा चेंडू आपण बघितला मिड विकेट आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच्यानंतर चांगला रिप्लाय. योगेश पाटील समोर इनसाइड आउट. फटकावेत खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. वेगानं दुसरी धाव इकडनं कंप्लीट होतीये. महत्वाच्या धाव आहेत. सिंगल डबल देखील तेवढीच निर्णायक असेल. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे. स्कोर बोर्ड एकूण 30 वरती पोहोचलेला. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना टार्गेट चेज भरपूर मोठी या मॅच मध्ये. 76 करायच्यात. नेक्स्ट बॉल. पुन्हा बघतो आपण फुल टॉस जरूर होता. लोअर फुल टॉस होता. ऑन साइड लावून फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिकडे अल्पेश धाव मात्र एक सिंगल असमेल आणि सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. चला पाण्याची मागणी होते. लवकर आपण प्लीज पाणी पाठवून द्या. 12 मॅन. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये विजयाकरिता 45 ची गरज आहे. लवकर पोचा प्लीज. 12 मॅन. RM11 सोनार पाडाला. नेक्स्ट मॅच मध्ये खेळतील प्रिव्हियस मॅचचे विनर काकडवाल आणि या मॅचचा विनर आणि कालचे क्वालिफायर OWB तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. सेमीफायनलचे मॅच 3 ओव्हरचे आहे बिकॉज फर्स्ट सेमीफायनल आपण 3 ओव्हरची खेळवली होती. त्यामुळे या नंतरचा सामना तो 4 ओव्हरचा असेल. क्वार्टर फायनल 4 ओव्हरचे असेल पण सेमीफायनल मात्र 3 ओव्हरचे असेल. वेळ जास्त घेऊ नका. चला आता कमॉन हरी अप बोथ द टीम्स. स्टील रिक्वायर्ड 45. रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 बॉल 45 चा सामना आहे. बॉलिंग मार्क वरती तयार अजय. फुल टॉस आहे. लॉफ्ट केला. मिस टायमिंग. मिड विकेट फिल्डर वेल जज कॅच. फलंदाज बाद. पंचेचाळीसची अजूनही गरज आहे विजयाकरिता. 76 टार्गेट. मोठं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. जे बोले मात्रे पडाना. अमर ठाकूर न्यू मॅन इन. रायटी बॅटरसाठी त्याच दिशेनं वारा. ठाकूरचे काय ब्लास्ट पाहायला मिळतील का. अजय
पहिलाच बॉल ठाकूर करिता नो चान्स फिल्डर वेगवान शॉट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. केला लॉंग ऑफला फिल्डर आहे थोडंसं फंबल फायदा यस होईल त्याचा 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना करण आणि अमर 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे 37 बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 39 आहे 3 बॉल फार इम्पॉर्टंट आहे जर या 3 बॉल वरती मोठे फटके येतात तर मात्र नेक्स्ट ओव्हर मध्ये ते टिकून राहतील. फुल टॉस आहे गॅप मध्ये बॉल वाईड इश लॉंग ऑन बॉल सीमारेषा पार चौकार. चार जाईल पुढे स्कोरबोर्ड 41-41. प्रयत्न अजूनही सुरू आहेत 35 ची गरज आहे 8 चेंडू शिल्लक आहेत. अमर ठाकूर आहे चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये डेरेक हिट चा प्रयत्न नाहीये. धाव एक सिंगल मेल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोरबोर्ड 42-42 वरती आहे. 34 अजूनही गरज आहे 7 चेंडू शिल्लक. इकडनं देखील एखादा मोठा फटका आला तरी देखील मॅच मध्ये बनून राहू शकेल. चांगला चेंडू आहे समोर बॅक टू द बॉलर हिट संपला हिट झाला डायरेक्टली. धाव मात्र एक सिंगलच इथनं देखील मेल. 3 ओव्हरचा खेळ संपला 3 ओव्हरच्या खेळीस रन शिकून झालेल्या स्कोरवर होती 43 रन्स. आता बघतो आपण इकडनं अजूनही मोठा लांब लचक आपण बघू शकाल. जो धावफलक आपण पहिल्या इनिंगमध्ये बघितला 33 ची गरज आहे 6 चेंडू शिल्लक आहेत. चला मात्र पडा प्लीज थोडं सहकार्य करा आम्हाला. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सन्मान्य निलेश म्हात्रे विद्यमान उपसरपंच अमित चिकनकर आणि भगवान शेठ जाधव यांचं आगमन झालेलं आहे. यांचं देखील MLA ट्रॉफी मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. यस के मोठ्या संख्येने आज मान्यवर येतील आमदार चषकाचं पहिल्या पर्वाचं. तसे सन्माननीय अविनाशजी साळवी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रल्हादजी म्हात्रे चिंचवली आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वाईडिश लॉंग ऑन द बॉल आहे फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बुग्या. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल 32. 5 व्हॅलिड बॉल नाही हा सामना जिंकू शकत नाही आता सोनारपाडा. यावेळेचा फटका दावे जरूर खेळले तिकडे फिल्डर देखील पोहोचलाय. योगेशचा जजमेंट चांगले अमरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद. चार बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे. हा सामना पूर्णपणे बदलला. स्कोरबोर्डचं प्रेशर होतं. सुरुवातीला धावा बंधल्याने अमोल योगेश पॉवर प्ले मध्ये होते. त्यानंतर आला होता करण. अमरला आपण बघितल्या बॅटिंग ऑर्डर मध्ये जमलं नाही. अंतर 32 आहे. 4 बॉलचा खेळ फक्त बाकी. फुल लेंथ होता पण इथे व्यवस्थित लॉफ्ट करता त्याला आलं नाही. अंबाचा लेग बायचा इशारा. 3 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. सोनारपाडाने 95 धावा या स्पर्धेमधला हायेस्ट स्कोर उभारला. मात्र त्या संघाच्या विरुद्ध देखील 4 ओव्हर मध्ये 75. किरण यस विकेट कीपर आहेत.
डाव मारून कॅच पकडली तर 1000 आहेत. या स्पर्धेचे लाडके आयोजक हृदयनाथ रसाळ यांच्याकडून. कॅच आली पाहिजे ना, बॉल त्यांच्याकडे आला नाही. कॅप मध्ये बॉल आहे, सीमारेषेच्या बाहेर चौकार. मैं निकला हेलिकॉप्टर मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. चांगला प्रयत्न पण असफलता त्या प्रयत्नांना. षटकार. फक्त 21 धावांचं अंतर आहे. आणि या वेळेला येतोय तो डॉट बॉल. मॅच संपली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय बोले मात्रेपाडाने सलग दुसरा सामना जिंकला. हार्ड लक RM11 सोनारपाडा 20 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय. तो अर्थातच मात्रेपाडाने. आणि नो डाऊट आघाडीला येत असताना जबरदस्त बॅटिंग. सुरुवातीला सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो राजेश. 9 बॉल मध्ये 35 धावा, 3 षटकार, 3 चौकार, 388च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना सामन्याचा सामनावीर राजेश मात्रे. काकडवल आणि मात्रेपाडा टॉस साठी या लवकर. कॅप्टन